नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे आपल्या महाभारती अकॅडमी चॅनलवर। आज आपण शैक्षणिक मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावरचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। चला अजिबात वेळ न घालवता डायरेक्ट आपण प्रश्नांना सुरुवात करूया। चला, तुमच्या स्क्रीनवर हा आहे पहिला प्रश्न। विकास ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? तर पर्याय बघा। पर्याय ए केवळ परिमाणात्मक, बी केवळ गुणात्मक, सी परिमाणात्मक आणि गुणात्मक दोन्ही, डी वयानुसार थांबणारी प्रक्रिया। पटपट तुमचे उत्तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी परिमाणात्मक आणि गुणात्मक दोन्ही। वाढ म्हणजेच ग्रोथ ही परिमाणात्मक असते, उदाहरणार्थ उंची, वजन वाढणे। तर विकास म्हणजे डेव्हलपमेंट हा शारीरिक वाढीसोबत मानसिक व भाषिक गुणांमध्ये होणारा गुणात्मक बदलही असतो। यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न दुसरा, डिस्ग्राफिया हा विकार प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? याचे पर्याय ए वाचनातील अडचण, बी लेखनातील अडचण, सी गणितीय गणनेतील अडचण, डी ऐकण्यातील अडचण। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लेखनातील अडचण। लेखनात येणाऱ्या अक्षरांच्या रचनेतील दोषांना डिस्ग्राफिया म्हणतात, तर वाचनाच्या विकाराला डिस्लेक्सिया म्हणतात। आपण अध्ययन अक्षमता यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो सर्वांनी पाहून घ्यावा। पुढील प्रश्न क्रमांक 3। जीन पियाजे यांच्या मते मूर्त संक्रियात्मक अवस्था म्हणजेच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयोगटात अनुभवते? याचे पर्याय आहेत ए 0 ते 2 वर्ष, बी 2 ते 7 वर्ष, सी 7 ते 11 वर्ष, डी 11 ते 15 वर्ष। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 7 ते 11 वर्ष। जीन पियाजे यांच्या मते मूर्त संक्रियात्मक अवस्था ती 7 ते 11 वर्ष या वयोगटात अनुभवते। 7 ते 11 वर्ष या वयात बालक मूर्त म्हणजेच प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूंच्या आधारे तर्कसंगत विचार करू लागते। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न चौथा पाहूया। लेव वायगॉत्स्की यांच्या सिद्धांतात झेडपीटीचे पूर्ण रूप काय आहे? याचे पर्याय आहेत ए झोन ऑफ पर्सनल डेव्हलपमेंट, बी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, सी झोन ऑफ फिजिकल डेव्हलपमेंट, डी झोन ऑफ प्रॅक्टिकल डेव्हलपमेंट। हा प्रश्न तर खूपच बेसिक प्रश्न आहे आणि यावरती एक्झाममध्ये खूप वेळा प्रश्न विचारण्यात येतो। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट। झेडपीडी म्हणजेच समीपस्थ विकासाचे क्षेत्र। झेडपीडी म्हणजे मूल स्वतः करू शकणारे काम आणि इतरांच्या मदतीने करू शकणारे काम यामधील फरक होय। पुढचा प्रश्न, कोहलबर्ग यांनी खालीलपैकी कोणता विकास सिद्धांत मांडला? याचे पर्याय आहेत संज्ञानात्मक विकास सिद्धांत, बी नैतिक विकास सिद्धांत, सी सामाजिक विकास सिद्धांत, डी भावनिक विकास सिद्धांत। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी नैतिक विकास सिद्धांत। लॉरेन्स कोहलबर्ग यांनी बालकांच्या नैतिक विचारसरणीच्या विकासाचे 3 स्तर आणि 6 टप्पे सांगितले आहेत। हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे सर्वांनी डिटेल स्टडी करून घ्यावा। प्रश्न क्रमांक 6।
अनुवंशिकतेचा जनक, फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून कोणाला ओळखले जाते? हा सुद्धा प्रश्न खूप बेसिक आहे, त्यामुळे याचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यावे. पर्याय आहेत चार्ल्स डार्विन, बी ग्रेगर मेंडेल, सी थॉर्नडाईक, डी स्किनर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ग्रेगर मेंडेल. ग्रेगर मेंडेल यांनी मटारच्या झाडांवर प्रयोग करून अनुवंशिकतेचे नियम मांडले, म्हणून यांना अनुवंशिकतेचा जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 7. बालक जन्माच्या वेळी जो रडतो तो त्याचा कोणत्या प्रकारचा प्रतिसाद असतो? याचे पर्याय आहेत ए भाषिक विकास, बी केवळ एक प्रतिक्षिप्त क्रिया आणि श्वसन क्रिया सुरू होणे, सी संताप व्यक्त करणे, डी भीती वाटणे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी केवळ एक प्रतिक्षिप्त क्रिया आणि श्वसन क्रिया सुरू होणे. जन्मल्याबरोबर बाळाचे फुफ्फुस कार्यरत होण्यासाठी हवेचा दाब आवश्यक असतो, त्यामुळे रडणे ही एक नैसर्गिक शारीरिक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. प्रश्न क्रमांक 8. अवधानाचा अंतर्गत किंवा व्यक्तिनिष्ठ घटक खालीलपैकी कोणता? दिलेले पर्याय ए तीव्रता, बी आकार, सी आवड किंवा अभिरुची, डी नाविन्यता. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी आवड किंवा अभिरुची. आवड किंवा अभिरुची हा व्यक्तीचा अंतर्गत मानसिक घटक आहे, तर तीव्रता, आकार आणि नाविन्य हे बाह्य घटक आहेत. प्रश्न क्रमांक 9. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत म्हणजेच 2 फॅक्टर थेरी कोणी मांडला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दिलेले पर्याय ए थर्स्टन, बी स्पियरमन, सी थॉर्नडाईक, डी गिलफोर्ड. दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी स्पियरमन. चार्ल्स स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचे सामान्य घटक आणि विशिष्ट घटक असे 2 प्रकार सांगितले. सामान्य घटक म्हणजेच जी फॅक्टर आणि विशिष्ट घटक म्हणजेच एस फॅक्टर. प्रश्न क्रमांक 10. बुद्धिगुणांक म्हणजेच IQ काढण्याचे अचूक सूत्र कोणते? दिलेले पर्याय आहेत 4 आणि या 4 पर्यायांपैकी आपले योग्य उत्तर शोधायचे आहे. तर सर्वांनी आपल्या आपल्या उत्तराला लॉक करायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. IQ म्हणजेच इंटेलिजंट क्वोशंट, यालाच मेंटल एज डिवाइड बाय क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100 हे सूत्र स्टर्न आणि टर्मन यांनी विकसित केले. पुढचा प्रश्न. अल्बर्ट बांडुरा खालीलपैकी कोणत्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए सामाजिक शिक्षण सिद्धांत. बांडुरा यांनी मुले इतरांचे निरीक्षण करून व अनुकरण करून शिकतात आणि त्यांनी बोबो डॉल प्रयोग केला हा सामाजिक अध्ययनाचा सिद्धांत मांडला. त्यामुळे सामाजिक शिक्षण सिद्धांत हा अल्बर्ट बांडुरा यांचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. प्रश्न क्रमांक 12. कुमारावस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटले आहे? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. दिलेले पर्याय आहेत ए जीन पियाजे, बी स्टेनली हॉल, सी E.L. थॉर्नडाईक, डी जे.बी. वॉटसन. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी स्टेनली हॉल.
स्टॅनली हॉल यांनी कुमारावस्थेतील तीव्र भावनिक व शारीरिक बदलांमुळे या काळाला वादळ तणावाचा काळ म्हटले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचा कोणता मुख्य नियम सांगितलेला नाही? या ठिकाणी आपल्याला थॉर्नडाईक यांचा कोणता नियम नाही असे विचारले आहे. या प्रश्नाचे पर्याय आहेत: ए. सराव किंवा अभ्यासाचा नियम, बी. तयारीचा किंवा तत्परतेचा नियम, सी. परिणामाचा नियम, डी. बहुप्रतिक्रियांचा नियम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. बहुप्रतिक्रियांचा नियम. पहिल्या 3 पर्यायातील नियम हे मुख्य नियम आहेत, तर बहुप्रतिक्रियांचा नियम हा थॉर्नडाईक यांचा दुय्यम नियम आहे. प्रश्न क्रमांक 14. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते? दिलेले पर्याय आहेत: ए. सिगमंड फ्राइड, बी. विल्यम वुंट, सी. एरिस्टॉटल, डी. जॉन डुई. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर बी. विल्यम वुंट. 1879 मध्ये लिप्झिग, जर्मनीमध्ये येथे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केल्यामुळे विल्यम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 15. बालक हा एक कोरा कागद असतो असे विधान कोणी केले होते? दिलेले पर्याय आहेत: ए. जॉन लॉक, बी. रुसो, सी. फ्रोबेल, डी. पेस्टॉलॉजी. दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. जॉन लॉक. बालक हा एक कोरा कागद असतो असे विधान जॉन लॉक यांनी केले आहे. जॉन लॉक यांच्या मते बालक जन्मतः कोऱ्या पाटीसारखा असतो. समाज व अनुभव त्यावर ज्ञान लिहितो. प्रश्न क्रमांक 16. अध्ययन संक्रमण म्हणजेच ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. पूर्वी शिकलेल्या ज्ञानाचा नव्या परिस्थितीतील अध्ययनावर होणारा परिणाम. अध्ययन संक्रमण म्हणजेच आपण जे पूर्वी शिकलेले ज्ञान आहे त्या ज्ञानाचा नव्या परिस्थितीतील अध्ययनावर होणारा परिणाम म्हणजेच अध्ययन संक्रमण. एका क्षेत्रात मिळवलेले ज्ञान जेव्हा दुसऱ्या क्षेत्रातील अध्ययनास पूरक किंवा मारक ठरते त्याला अध्ययन संक्रमण म्हणतात. पुढील प्रश्न पाहूया. गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्ता संरचनेत स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट मध्ये एकूण किती घटक किंवा प्रगटीकरणे मानली आहेत? पर्याय ए. 120, बी. 150, सी. 180, डी. 90. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. 180. गिलफोर्ड यांच्या त्रिमिती सिद्धांतात सुरुवातीला 120, नंतर 180, 150 आणि आधुनिक सुधारणेनुसार एकूण 180 घटक मानले जातात. प्रश्न क्रमांक 18. सहानुभूती कौशल्य म्हणजेच एम्पथी म्हणजे काय? दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून त्याची समस्या स्वतःच्या पातळीवर घेणे म्हणजे समजून घेणे. स्वतःला दुसऱ्याच्या ठिकाणी ठेवून त्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता म्हणजेच सहानुभूती होय. प्रश्न 19. व्यक्तिमत्व मापनाची TAT
टॅट म्हणजेच थॅमॅटिक ॲप्रिसेप्शन टेस्ट ही कोणती पद्धती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी, प्रक्षेपण पद्धत म्हणजेच प्रोडक्टिव्ह टेक्निक. मरे आणि मॉर्गन यांनी शोधलेली TAT ही कार्डच्या माध्यमातून व्यक्तीच्या अचेतन मनातील भाव शोधणारी प्रक्षेपण पद्धती आहे. प्रश्न 20. अभिजात अभिसंधान हा सिद्धांत कोणी मांडला? दिलेले पर्याय A. B.F. स्किनर, B. इव्हान पावलॉव, C. कोहलर, D. कर्ट लेविन. हा खूप बेसिक प्रश्न आहे, त्यामुळे सर्वांना याचे उत्तर यायलाच पाहिजे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय B. इव्हान पावलॉव. रशियन शास्त्रज्ञ पावलॉव यांनी कुत्र्यावर प्रयोग करून लाळ गाळण्याच्या क्रियेद्वारे अभिजात अभिसंधान सिद्धांत मांडला. अशा प्रकारे आपण या ठिकाणी अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील पार्ट 2 साठी बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.